आणखी एक महत्त्वाची अपडेट येते। बारामती पोटनिवडणुकीतून माघार घ्यायची का या संदर्भात काँग्रेसमध्ये अंतर्गत खलबत सुरू झाल्याचं समजतंय। उमेदवारी मागे घेण्याबाबत काँग्रेस कलेक्टिव्ह निर्णय घेणार असल्याचं समजतंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी मागे घेण्याकरता काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन येत आहेत आणि त्यामुळे आता काँग्रेसची अंतर्गत खलबत सुरू झाली आहे। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। राजू, काँग्रेसमध्ये नेमकी काय चर्चा होतीये? अगदी आपण पाहतोय बारामतीच्या पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अवघे काही तास उरलेले आहेत आणि आता पाहायला मिळतंय की सगळ्या बाजूंनी प्रयत्न होताना पाहायला मिळतात। एकीकडे आपण पाहतोय की शरद पवार दिल्लीमध्ये जे आहे त्यांचं बोलणं सुरू आहे। मुख्यमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस विरोधामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत जे आहे ते संवाद साधणार आहे। रोहित पवार सुद्धा बोलून गेले आहेत। काल सुनेत्रा पवार यांचा दुसऱ्यांदा फोन आला होता आणि आता हर्षवर्धन सपकाळ हे गांधी भवनला आहेत आणि जे राज्यातले महत्वाचे नेते आहेत त्यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू आहे आणि हे सगळे नेते जे आहे ते नेमकं काय निर्णय घ्यायचा, कलेक्टिव्ह काय निर्णय घ्यायचा या संदर्भातलं जे आहे ती बोलणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ जे आहे ते राज्यातल्या महत्वाच्या नेत्यांशी संपर्क साधत आहेत की अशा प्रकारचं समोरून जे आहे ती विनंती करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पुढच्या काही वेळातच यावरती निर्णय होणं अपेक्षित आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री नेमकी काय विनंती करतायत हे पाहणं सुद्धा अतिशय महत्वाचं राहणार आहे। आपण पाहतोय की एकीकडे कुठेतरी काँग्रेसच्या नेत्यांचं खासगीत म्हणणं सुद्धा होतं की ज्या प्रकारे केंद्रामध्ये संवाद भाजपने बंद केलेला आहे तसा राज्यामध्ये सुद्धा संवाद बंद केला होता आणि कोणीतरी या संदर्भात बोललं गेलं पाहिजे आणि त्यानुसार आता मुख्यमंत्री बोलल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ जे आहे ते आपली भूमिका काय घेतात हे पाहणं अतिशय महत्वाचं राहणार आहे। मात्र शक्यता अर्ज जे आहे उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। पुढच्या अर्धा ते 1 तासामध्ये या संदर्भातला अधिकृत निर्णय जो आहे तो समोर येईल। नक्कीच आपण आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना या घडामोडी सांगूयात। आत्ताच्या घडीच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी समोर येत आहेत। बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहे। शेवटचे 3.5 तास शिल्लक असताना महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। पहिली महत्त्वाची घडामोड शरद पवारांनी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू केलेली आहे। दुसरी महत्त्वाची घडामोड थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोनवरून चर्चा केलेली आहे, विनंती केलेली आहे उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात आणि काँग्रेसमध्ये अंतर्गत खलबतही सुरू झाली आहे।